मला भूक लागली त्यामुळे मी समोसा खाते. आणि सॉस देवा 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 अरे देवा देवा गणपती देवा धावा हो धावा गणपती देवा देवा हो देवा गणपती देवा नवसाला पावा हो. हॅलो फ्रेंड, जय महाराष्ट्र पब्लिक. चला तर फ्रेंड्स, मी स्वाती आमच्या नवीन मिस्टर अँड मिसेस उबाळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप सारं स्वागत आहे. चला तर फ्रेंड्स, आज आम्ही चालू आहे बाहेर. तुम्हाला दिसेलच कुठे चालू आणि कशासाठी चालू आहे, तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर चला फ्रेंड्स, आज संडे आहे. मी कालच तुम्हाला सांगितलं होतं की संडेचं काल मी किचन वगैरे आवरून घेतलं आणि आज मी हॉल वगैरे आवरणार आहे. परंतु घरी पाहुणे आले होते, येणार आहे, त्यामुळे मी हॉल आवरायचा कॅन्सल केलेला आहे. तर पाहुणे आल्यामुळे मग आम्ही आज बाहेर जाणार आहे मूवीजला. तुम्हाला पण माहीत आहे सध्या आता नवरा माझा नवसाचा टू खूप रिलीज झालेला आहे. तर त्यामुळे आज आम्ही मग जाणार आहे. मी तिकीटही यांनी ऑनलाईन बुक केलेली आहे, बघू शकता. आणि हां फ्रेंड्स, तर तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतात हे मला नक्की सांगा आणि असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, भरभरून प्रेम द्या. तर चला फ्रेंड्स, ब्लॉग कंटिन्यू करा आणि तुम्हाला माझे ब्लॉग तुम्ही कोण आणि कुठून बघताय हे मला नक्कीच सांगा. चला लेट्स गो. तर चला फ्रेंड्स, सकाळी उठल्यानंतर मग मी यांच्यासाठी फूड्स वगैरे कट केले होते. त्यानंतर मग मी माझ्यासाठी चहा वगैरे बनवला, कारण आज मी कडधान्य भिजत घालायची विसरली होती. आणि आज संडे असल्यामुळे थोडेसे, आता तुम्हाला तर माहीत आहे नवरात्र, कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मी किचनमधला ऑल दसरा वगैरे काढलेला आहे. किचन वगैरे माझं सर्व क्लीन करून झाले, आता फक्त हॉल बाकी आहे. तर त्याआधी मग आज घरी पाहुणेही येणार आहे, त्यामुळे मग थोडंसं आम्ही मार्केटलाही लवकरच गेलो होतो. मार्केटवरून आल्यानंतर मग मी भाजी वगैरे व्यवस्थित निवडून वगैरे ठेवली, कारण मी सकाळी उठल्यानंतर मोठले बाकीचे ब्लँकेट वगैरे मोठले कपडे वगैरे सगळे वॉश केलेले आहे. मग भाजी वगैरे, आणि आता यांचा आता उपवासही चालू होईल, कारण नवरात्रीच्या 9 दिवस उपवास असतात. त्यामुळे मग आता फ्रूट्स वगैरे आणि बाकीचंही ते दशमीचं पीठ वगैरेही बनवायचं आहे. तर त्याआधी मग मी हे सर्व आवरून घेतलं आणि हे आवरल्यानंतर मग आम्हाला बाहेर जायचं होतं इव्हिनिंगला. तर त्याआधी मग मी जी वाळलेली कपडे आहे ते काढून वगैरे घडी वगैरे घातले आणि नंतर मग बाहेर आणून ठेवलं. तरी आता इव्हिनिंगचे 4-4:30 झालेले आहे. तर तरीही बघा किती ऊन आहे, पण छान वाटते. आणि गार्डनलाही सर्व बघा, इकडे सर्व छोटी मुलं खेळत आहे. आणि मीही माझी बॅग्स वगैरे सॅक वगैरे धुवून घेतल्या. तर बघा कशी क्लीन वगैरे झाली आहे. आणि त्यानंतर मग मी बाकीचे रेग्युलरचे कपडे वगैरेही काढले. आणि रेग्युलरचे कपडे काढल्यानंतर मग बाकीच मग मला बाहेर जाण्यासाठी आवरायचं होतं. त्यानंतर मग आम्ही खाली, मग मला हे बोलले स्वाती तिकीट बुक करायचे का. मग त्याआधी मग तिकीट बुक करायला तोपर्यंत यांनी तिकीट वगैरे बुक केली. तिकीट वगैरे बुक झाल्यानंतर मग आम्हाला 7:30चा शो होता, तर आम्ही जाणार होतो. तर हे बोलले स्वाती आवरायला घे, आत्ता 5 वाजले, निघता 6 होती. तर मग मी काय घालू यांना विचारतं. हे बोलले स्वाती जीन्स वगैरे घातले तरी चालेल. मग मी ब्लॅक जीन्स आणि नॉर्मल टी शर्ट, असं फॉर्मल टी शर्ट वगैरे घातला. त्यानंतर मग मी आवरायला घेतलं. आवरल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं असं आवरून वगैरे झाल्यानंतर मग यांनी समोसा आणला होता, कारण ते हे बाहेर गेले होते फ्रेंडसोबत. तर मग त्यांनी समोसा आणला होता, कारण ते बोलले गरमागरम छान आहे. तर मग मी जाण्या अगोदर मी समोसा वगैरे खाल्ला आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालो. तर बघू शकता थोडंसं अंधारी पडायला लागला आहे, कारण 6:30 वाजलेले आहे. आत्ता थोडा दिवस छोटा असल्यामुळे 6:30 वाजताच अंधार पडायला स्टार्ट होतं. तर हे समोर बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे. असं वाटतं की डोंगर वगैरे आहे, पण ते फायनली आम्ही पोहोचलेलो आहे आणि टायमिंगला पोहोचलो आहे. कुठे पोहोचलो हे मी तुम्हाला लगेच दाखवते. अजून वेळ आहे आपल्याला. टायमिंग आहे का? टायमिंग कधीच आहे? 7:30चं आहे. 7:30चं टायमिंग. हां, 7:30चं टायमिंग आहे, पण आम्ही थोडंसं लवकर झालो, कारण लवकरच जायला हवं. सीट वगैरे बघावं लागते. हो, तिकीट चेकिंग पण होईल ना आता. हो. तर
चला फ्रेंड्स, फायनली आम्ही बॉलिवूडला पोहोचलेलो आहे. कारण आम्ही यांनी अगोदर फिनिक्सचं तिकीट बुक करायचं बोलले होते, पण त्यांना बोललं की आपण फिनिक्सची स्क्रीन बघितलेली आहे, चला बॉलिवूडला जाऊया, स्क्रीन वगैरे कशी हेही चेक होईल. आणि संडे असल्यामुळे आज खूप गर्दी वगैरे आहे, तुम्ही बघू शकता. आणि सध्या तर नवरा माझा नवसाचा हा मूवीज खूप ट्रेंडला आहे. तर बघू शकता इथे यांचं तिकीट वगैरे चेकिंग झालं. तिकीट वगैरे चेकिंग झाल्यानंतर मग आम्ही मग इथे पोस्टरजवळ फोटोज वगैरे काढले. आणि आतमध्येही गेल्यानंतर आम्ही 1-2 फोटो वगैरे काही एवढे अंधारामध्ये एवढे फोटो वगैरे क्लिअर आलेले नाही. आणि त्यानंतर फायनली मूवी स्टार्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला माहिती आहे स्वप्नील जोशी म्हटल्यानंतर मूवीज तर छान असणारच. आणि मूवीज खूप असं कॉमेडी आणि फनी आहे, बघू शकता. तर चला, आणि या मूवीजमध्ये असं आहे की बाप्पा मी लगेच नमस बोलले. बाळ सुखरूप जन्माला आलं तर वॅकी स्वतःच्या हातांनी बालगणेशाची मूर्ती घडवेल आणि आम्ही 4 चौघात ती गणपती पुळ्याला नेऊन तिचं विसर्जन करू, अगदी दरवर्षी. तेव्हापासून बाबा दरवर्षी ही मूर्ती बनवतात. आणि आता ही प्रथा हाफ मूवीज झाल्यानंतर मग ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर मग हे पॉपकॉर्न आणि स्नॅक्स आणायला गेले. यांनी पॉपकॉर्न आणि स्नॅक्समध्ये बर्गर वगैरे आणले, कारण अंधार असल्यामुळे जास्त काही शूट वगैरे झालं नाही. तर बघू शकता. त्यानंतर मग आम्ही पुन्हा थोडीसं ॲडव्हर्टाईज झाल्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो, पुन्हा 1-2 फोटो वगैरे काढले. आणि त्यानंतर मग आम्ही मूवीज बघता बघता मग असं पॉपकॉर्न एन्जॉय केलं. आणि तर का तू मला पावला, हे नवस बोलतात की धमकी देत आहे? साहेब असंच बोलत्या, स्टाईल आहे त्यांची ती. देवा जर का तू मला पावला, सत्ताधारी खासदारी लाभली मला, मुकुट घालीन 50 खोक्यांचा तुला. हे नवस बोलतात की लाच देतात? दुनियेत जसं चालतात तसंच साहेब बोलत्यात. अरे देवा 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 देवा, अरे देवा देवा, धावा हो धावा. मूवीज असा खूप कॉमेडी आणि छान होता. आणि श्रद्धावरची भक्ती वगैरे यावरतीच मूवीज आहे. तर बघू शकता. मूवीज वगैरे झाल्यानंतर मग चला, तर फायनली मूवीज एंड झाले आहे. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालो. घरी आल्यानंतर आमच्याच बिल्डिंगच्या खाली खूप अशी छान कुल्फी वगैरे भेटली. मग तुम्हालाच आवडते ना मावा कुल्फी? मग आम्ही मावा कुल्फी वगैरे घेतली. फ्रेंड्स, आत्ताच आम्ही मूवीज वगैरे बघून आलेलो आहे. आत्ता वाजलेले आहे 11:30. तर चला, आत्ताच आम्ही आलो आहे. आता मी चेंज वगैरे करून घेते. आणि आता खूप थकल्यासारखं झालं आहे. उद्या मंडे आहे, ऑफिसलाही जायचं आहे, दोघांनाही ऑफिस आहे. 2 दिवसाची सुट्टी किती फास्ट संपते ना, हे कळतही नाही. तसंच आमचंही झालेलं आहे. 1 दिवस कामात गेला, आजचा दिवस पाहुणे आले, दुपारपर्यंत असंच गेला. त्यानंतर मग मार्केटला वगैरे गेलो. मार्केटवरून आल्यानंतर मग मूवीजचे तिकीट बुक केले आणि मग मूवीजला गेलो. कारण तिकीट बुक केल्यानंतर तर जावंच लागणार आहे, पैसे वेस्ट करून चालणार नाही. तर चला, आणि चला तर फ्रेंड्स, चला असंच माझ्या चॅनलला कनेक्ट राहा, भरभरून प्रेम द्या. आणि अजून माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असं सपोर्ट करत राहा. तर चला, भेटू अशा नवीन इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. तोपर्यंत बाय बाय.